अशी स्त्री बना की तुम्हाला सोडण्यापूर्वी पुरुष 100 वेळा विचार करतील. स्त्री म्हणजे फक्त घर सांभाळणारी माणूस नसते, ती घराचं हृदय असते. तिच्या शब्दांनी घराला दिशा मिळते आणि तिच्या शांततेने घराला शांती मिळते. पण अनेक वेळा लोक स्त्रीच्या या शक्तीला कमी लेखतात, तिच्या प्रेमाला कमजोर समजतात आणि तिच्या सहनशीलतेचा गैरवापर करतात. परंतु आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा स्त्री स्वतःला नव्याने घडवते, अशी मजबूत, अशी आत्मविश्वासी, अशी बुद्धिमान की तिला सोडण्याआधी माणूस 100 वेळा विचार करतो. कारण खरी मजबूत स्त्री कधी रडत नाही असं नाही, पण रडूनही उभी राहू शकते हे तिला ठाऊक असतं. आज या 10 गुप्त सूत्रांमधून आपण अशी स्त्री बनूया जी स्वतःचे अस्तित्व विसरत नाही आणि कोणालाही आपली किंमत कमी करू देत नाही. नंबर 1, स्वतःची किंमत कधीही कमी समजू नका. स्त्री कितीही देत गेली तरी लोकांची अपेक्षा कधी संपत नाही आणि म्हणून स्वतःची किंमत तुम्हीच ठरवली पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःला आदर द्यायला शिकता तेव्हा जगही तुम्हाला आदर देऊ लागतं. लोकांना समजवायला हवं की तुम्ही गमावण्यासारखी व्यक्ती नाही. तुमचं प्रेम अनमोल आहे आणि तुमचं अस्तित्व कोणाच्याही गरजेवर अवलंबून नसतं. स्वतःचं महत्त्व ओळखणारी स्त्री कधीही सहजपणे कोणाच्या हातून निसटत नाही. म्हणून स्वतःला प्रेम करा, स्वतःच्या मतांना वजन द्या आणि कोणालाही तुमचं मूल्य कमी करू देऊ नका. नंबर 2, शांत राहा पण मूर्ख बनू नका. शांतता ही तुमची कमजोरी नाही, ती तुमची बुद्धिमत्ता असते. पण अनेक लोक स्त्री शांत आहे म्हणून तिला गृहीत धरतात, तिच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी तुमची शांतता योग्य वेळी तुटली पाहिजे. लोकांना हे जाणू द्या की तुमच्यासोबत गैरवागणूक केली तर तुम्ही शब्दांनी नव्हे तर निर्णयांनी उत्तर देता. शांत पण जागरूक स्त्रीला सोडण्याची कोणाची हिंमत होत नाही, कारण ती बोलत नसते पण सगळं पाहत असते. नंबर 3, तुमची भावना तुमची ताकद आहे, कमजोरी नाही. अनेक जणी भावूक असतात, पटकन दुखावतात, पण हे दोष नाहीत. प्रेम करणे, काळजी घेणे, समजून घेणे ही तुमची ताकद आहे. पण ती फक्त तिथे वापरा जिथे तिची कदर केली जाते. जिथे तुमच्या भावना समजून घेतल्या जात नाहीत तिथून दूर जाण्यासही शिका. कारण ज्या स्त्रीचे मन मोठं असतं तिची किंमत उशिरा का होईना पण जग बघतंच. भावना असणारी स्त्री कधीही सोडण्यासारखी नसते, कारण तिच्याकडे देण्यासाठी खूप काही असतं. नंबर 4, स्वतःच्या पायावर उभ्या राहा. आर्थिक स्वावलंबन ही आजची सर्वात मोठी गरज आहे. घरात कितीही सुख असलं तरी स्वतःच्या नावावर काहीतरी असणं हा आत्मविश्वास असतो. स्वतः कमवणारी स्त्री कधीही भीतीने निर्णय घेत नाही, ती योग्यतेने निर्णय घेते. आर्थिक स्वातंत्र्य तिला आवाज देते, बळ देते आणि स्वतःची ओळख कायम ठेवते. अशा स्त्रीला कोण सोडेल? कारण ती हरवली तर तिच्यासोबत घराचं अर्ध सामर्थ्य हरवतं. नंबर 5, तुमच्या सीमारेषा ठरवा. कोणाशी किती बोलायचं, कोणाला किती जवळ घ्यायचं, कुठे नाही म्हणायचं हे तुम्हीच ठरवा. लोकांना तुमचा वापर करण्याची सवय लागू देऊ नका. तुमच्या सीमारेषा स्पष्ट असतील तर लोक तुमच्याशी खेळायला घाबरतात. स्वतःला जपणारी स्त्री इतरांनाही योग्य मर्यादा शिकवते आणि अशी स्त्री सोडणं म्हणजे आयुष्यातून शिस्त हरवणं हे लोकांना समजतं. नंबर 6, प्रेम द्या पण स्वाभिमानही सांभाळा. प्रेम करणं सुंदर आहे, पण स्वाभिमान गमावून केलेलं प्रेम आयुष्य उद्ध्वस्त करतं. म्हणून तुमचं प्रेम तुमची कमजोरी नाही, ती तुमची भव्य ताकद आहे. पण ते फक्त योग्य व्यक्तीलाच मिळालं पाहिजे. चुकीच्या लोकांसाठी स्वतःला मोडू नका. ज्या स्त्रियांचा स्वाभिमान जपलेला असतो तिचं प्रेम मिळणं हे नशिबाचा भाग असतो आणि म्हणूनच लोक तिला गमावण्यापूर्वी 100 वेळा विचार करतात. नंबर 7, बोलायला शिका स्वतःसाठी, अन्यायाविरुद्ध. स्त्रियांची सर्वात मोठी चूक म्हणजे शांत राहून सगळं सहन करणं. अन्याय होत असेल तर बोला, दुर्लक्ष होत असेल तर सांगा, दुखावत असतील तर स्पष्टपणे व्यक्त करा. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला शिकता तेव्हा लोक बदलायला सुरुवात करतात आणि ज्या स्त्रीला लोकांची भीती नसते पण स्वतःचा मान असतो ती स्त्री कधीच सोडण्यासारखी नसते. नंबर 8, स्वतःची वाढ थांबवू नका. नवं शिकणं, नवी कौशल्य मिळवणं, स्वतःला सुधारत राहणं ही गोष्ट स्त्रीला नेहमी पुढे ठेवते. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण ज्या स्त्रीची प्रगती थांबत नाही तिची किंमत जगात वेगळीच असते. सतत वाढणारी स्त्री कधीही साधी नसते, ती प्रेरणा असते. अशा स्त्रीला गमावणं म्हणजे भविष्य गमावणं हे लोकांना कळतं. नंबर 9, कोणालाही तुमचं मन तोडू देऊ नका. मन तुटलं की स्त्रीचं संपूर्ण जग तुटतं.
पण एकदा पुन्हा उभी राहायला शिकली की ती आधीपेक्षा खूप जास्त मजबूत होते. म्हणून कोणाचीही वाईट वागणूक, कठोर शब्द, दुर्लक्ष याने तुमचा आत्मविश्वास तुटू देऊ नका. तुमचं मन कौशल्यवान आहे, जे जपण्याची जबाबदारी तुमची आहे. जे लोक तुमचं मन जपतात तेच तुमचं जग होतात. बाकी सगळे फक्त शिकवण असतात. नंबर 10, स्वतःवर प्रेम करा. सगळ्यात आधी, सगळ्यात जास्त ज्यांना स्वतःवर प्रेम असतं त्यांना जग आयुष्यभर प्रेम करतं. स्वतःला वेळ द्या, स्वतःला समजून घ्या, स्वतःला सांभाळा. स्वतःवर प्रेम करणारी स्त्री आकर्षक दिसते, फक्त दिसण्यात नाही, तिच्या वागण्यात, आत्मविश्वासात, बोलण्यात. तिची उपस्थिती लोकांच्या आयुष्यात प्रकाशासारखी असते. अशा स्त्रीला सोडणं म्हणजे स्वतःचं आयुष्य अंधारात ढकलणं. हे जगातील कोणताही शहाणा माणूस करणार नाही. स्त्री म्हणजे फक्त घर सजवणारी हात नाही, ती घर वाचवणारी शक्ती आहे. तुम्ही मजबूत आहात, किमती आहात आणि जगाला आवश्यक आहात. आजपासून ही 10 गुप्त सूत्रे तुमच्या आयुष्यात आणा आणि अशी स्त्री बना की तुम्हाला गमावणं म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे, हे प्रत्येकाला जाणवेल. जर ही स्क्रिप्ट तुम्हाला प्रेरणा देत असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुमचा एक शेअर कदाचित एखाद्या स्त्रीचं आयुष्य बदलू शकतो. धन्यवाद.